नमस्कार. आपण ऐकतोय स्वामी श्री सवितानंदजी लिखित ओंजळीतील चंद्र, श्रीमद भगवद्गीता रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य या ग्रंथातला दुसरा आपण भाग ऐकणार आहोत. सेतुबंध. स्वामीजींनीच लिहिलेलं आहे. भगवान रामाला पण सीतेपर्यंत पोचण्यासाठी सेतुबंधाची गरज पडली आहे. आपण तर सामान्य माणसं. आपला सेतुबंध वेगळ्या प्रकारचा आहे. एकच नाही, अनेक प्रकारचा आहे, अनेक तऱ्हेचा आहे. ऋणानुबंधांपासून सुरुवात करून सहकार सेतू, सहयोग सेतू, सेवा सेतू, परोपकार सेतू, आशीर्वाद सेतू, कृतज्ञता सेतू, असे कितीतरी सेतू लागतात एखादं कार्य पार पाडायला ना. लेखकाला वाचकांपर्यंत पोचण्यासाठी पण यापैकी काही सेतूंची गरज पडते. एका सेतूने काम चालणार नाही. असं म्हणतात की नल आणि नील हे त्या काळातील इंजिनियर आणि आर्किटेक्ट होते. पुस्तक हे प्रत्यक्षात इमारत जरी नसली ना, तरी विषयाची योग्य ती बांधणी, आकार सौंदर्य, छपाई सौंदर्य, रचना सौंदर्य तर तिथे पण आहेच आहे ना. आणि त्या दृष्टीने तुमच्या हाती असलेल्या या पुस्तकाच्या निर्मितीत लेखक आणि वाचकातील सेतूसाठी अनेकांचे हातभार लागलेले आहेत. सहकार मिळालेला आहे, सेवा मिळालेली आहे, सहयोग मिळाला आहे, आशीर्वादही मिळालेला आहे. त्यांचा आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यासाठी, काहींना प्रोत्साहनाचे 2 शब्द सांगण्यासाठी, तर काहींना त्यांच्या सेवेचं कौतुक आणि शाबासकी देण्यासाठी हा लेखन प्रपंच करणार आहे. आमच्या अन्य काही ग्रंथांप्रमाणेच या ग्रंथाचं संपादन, संकलन, पुनर्लेखन अतिशय कुशलतेने, सुरुचीपूर्ण, सुबकता आणि अक्षर सौंदर्यासह पुन्हा सृजन केलेलं आहे रंजू सरूने. त्याशिवाय हे पुस्तक वाचकांच्या हाती पोचलंच नसतं. ती आमची दीक्षित कन्या असल्यामुळे न आभार मानता येतात आणि न कृतज्ञता व्यक्त करता येते. तिच्या या सेवेसाठी, आश्रमाचा सर्व कामांचा व्याप सांभाळून तत्परतेने केलेल्या या सेवेसाठी आशीर्वाद आणि कौतुकाने शाबासकी देण्याशिवाय आणखीन काय लिहिणार. तिच्या या कार्यात अंशतः सहयोग लाभला आहे चिरंजीव सौ संध्या चौधरी पुणे, चिरंजीव नंदकिशोर बाविस्कर नाशिक यांचा. हे दोघे पण आश्रमाचे दीक्षित साधक, त्यामुळे त्यांच्यासाठी पण वरीलप्रमाणे भाव अभिव्यक्त. पुस्तकाचं DTPचं काम सुंदररित्या आणि अगदी दिलेल्या वेळेत करून दिलं नाशिकच्या श्रीयुत चंद्रशेखर परदेशी यांनी. आपली नोकरी, आपला प्रपंच सांभाळून पण सांगितलेल्या वेळेत काम पूर्ण केलं, ही खास कौतुकाची गोष्ट आहे. सद्ग्रंथांच्या वाचनाची आवड असूनही वाचण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, ही त्यांची खंत. आणि म्हणूनच वाचनाची ती हौस भागवण्यासाठी एक पंथ दो काज या उक्तीप्रमाणे सद्ग्रंथाच्या DTPचं ते कार्य श्रद्धेने, हौसेने आणि मनापासून करतात. त्यांच्याशी सतत संपर्क करण्याची, त्यांच्याशी आमचा परिचय करून देण्याची आणि त्यांच्याकडून हे कार्य वेळेवर करून घेण्याची जबाबदारी सांभाळली नाशिकचेच श्रीयुत नीलकंठ शिंदे आणि नंदकिशोर बाविस्कर यांनी. या पुस्तकाच्या DTPच्या नंतरचं शुद्ध लेखनाचं तपासण्याचं काम वैद्य निखिल कलगीकर यांनी केलं आहे. पुस्तकासाठी सुंदरसं मुखपृष्ठ करून दिलं आहे नागपूरच्या अगदीच तरुण उगवता कलाकार, ग्राफिक डिझायनर श्रीयुत शुभम बोकडे यांनी. आपल्या कल्पनेनुसार, आमच्या इच्छेप्रमाणे हे मुखपृष्ठ शुभम बोकडे यांच्याशी सतत संपर्कात राहून आवश्यक त्या सूचना देत, हवी ती सुधारणा करून घेत आम्हाला हवं तसं मुखपृष्ठ करवून घेतलं आहे. ते नागपूरच्या कपिल चांद्रायण यांनी आहे. शिवाय ग्रंथप्रकाशनासाठी आवश्यक ते आर्थिक नियोजन आणि अन्य व्यवस्थापन सेवाभावी वृत्तीने आदरपूर्वक सांभाळली आहे. पुस्तकाची व्यवस्थित सुंदर छपाई केली ती सांगलीचे श्री भुवनेश्वरी प्रिंटिंग प्रेसचे अमोल कुलकर्णी यांनी. कागद निवडीपासून पुस्तक निर्मितीचं सर्व काही कार्य त्यांनी यातून स्वतःसाठी अर्थार्जन न करता सेवाभावी वृत्तीने केलं आहे. मा भुवनेश्वरी त्यांच्यावर कृपा आशीर्वादाचा वर्षाव करो, ही तिच्या चरणी प्रार्थना. कुठलंही कार्य नीट पार पाडायला पडद्यामागे राहून मूकपणे काम करणाऱ्या
सेवाभावी कार्यकर्त्यांची आवश्यकताच असते. ते कार्य केले सांगलीचेच आश्रमाचे दीक्षित साधक श्रीयुत राजेंद्र घाटगे आणि श्रीयुत महेश वसगडेकर यांनी. कोणत्याही मंगल कार्यासाठी मंगल कलश हा लागतोच. सुंदर मंडपासाठी तितकं सुंदर प्रवेशद्वारही लागतं. सुंदर फोटो आणखीन सुंदर दिसावा म्हणून तशीच सुंदर फ्रेमही लागते. रत्नाला शोभेसं कोंदणही लागतं. गणपती स्थापनेच्या वेळी सुंदर आरास महिरप लागते. तसंच पुस्तकासाठी छानशी प्रस्तावना लागते. अत्यंत व्यस्ततेत वेळ काढून परम आदरणीय महामहिम श्रेष्ठ प्रवचनकार तितके श्रेष्ठ समाज मार्गदर्शक असे स्वामी श्री गोविंद देवगिरी महाराज श्रींनी अतिशय अप्रतिम सुंदर प्रस्तावना लिहून दिला. इथे एक आमचा कटू अनुभव सांगतो. काही वेळा प्रस्तावना लिहिणाऱ्या व्यक्तीला आपल्या अहंकारापोटी आपण काय लिहायला हवं आणि प्रत्यक्षात काय लिहिलं गेलं आहे याचं भान नसतं. बासुंदीला लसणीची फोडणी दिल्यासारखंच आहे. सुंदर बगीच्याला प्रवेशद्वारापाशीच उकिरड्याच्या ढिगासारखी प्रस्तावना लिहितात. असो, पूज्यपाद स्वामीजींनी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना लेखकाला पुरस्कृत केल्यासारखीच आहे, प्रोत्साहित करण्यासारखीच आहे. त्यांच्या कधीही न फिटणाऱ्या ऋणाचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार. हे पुस्तक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी सर्व बाजूने सर्व तऱ्हेने धडपडणारा, पुस्तकाच्या विषयाची सुंदरशी तोंडोळख करून देणारा आश्रमाचा उत्साही साधक, उमदीकर भाऊसाहेब महाराजांच्या मठाचा विनम्र सेवक, वयाने लहान असूनही अतिशय अभ्यासू कुशल वैद्य योगेशच्या उल्लेखा वाचून ही प्रस्तावना अपूर्णच राहिली असती. आणि सर्वात शेवटी वाचकांचे आभार. वाचकांनी आत्तापर्यंत आपल्या सर्वच पुस्तकांना अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय वाचकांनी आमची अनेक पुस्तकं विकत घेऊन वाचण्याचं साहस केलं आहे. स्वतः वाचलं, आवडलं म्हणून इतरांनी वाचावं यासाठी विकत घेऊन मित्रमंडळींना, नातेवाईकांना भेट म्हणून दिलेल्या वाचकांच्या या परमस्नेहाचं कोणत्या शब्दात आभार मानावेत. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणते, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतू वीण. त्याच चालीवर म्हणायचं तर लेखक तो लेखक नव्हे वाचका वीण. या सर्व प्रस्तावनेचं सार पुढील एका छोट्या गोष्टीतून. युरोपियन दक्षिण आफ्रिकेतील एका खेड्यात गेला. काही दिवस तिथेच राहिला. एके दिवशी त्यांनी बाजारातून खूपशी आणि उत्तम मिठाई खरेदी करून आणली. एका टोपलीत ठेवून तिच्यापासून 150-200 फुटांवर गावातील किशोरवयाच्या काही लहान मुलांना उभं करून म्हटलं, मी शिट्टी वाजवली की तुम्ही सर्वांनी पळायचं आणि जो सर्वात आधी मिठाईच्या टोपलीजवळ पोचेल त्याला ती मिठाईची टोपली बक्षीस. त्यांनी ती शिट्टी वाजवली आणि पुढचं दृश्य पाहून तो गोंधळात पडला. आश्चर्यात पडला, कारण सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सर्वजण एकाच वेळी पळाले, एकाच वेळी पोचले. त्या सद्गृहस्थाने त्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी त्यांच्याच भाषेत त्यांच्या स्वरात उत्तर दिलं, ज्याचा अर्थ होतो, आय एम बिकॉज वी आर. पुन्हा एकदा सांगतो, आय एम बिकॉज वी आर. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. स्वामी श्री सवितानंद. षटतिला एकादशी, पौष वद्य एकादशी, विक्रम संवत 2076. उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत सेतुबंधनात एका खारीचा वाटा.